नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचे स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण असा टॉपिक बघणार आहे जो सर्वात पूर्व परीक्षा असू द्या, मुख्य परीक्षा असू द्या, राज्यसेवेअंतर्गत याला वारंवार विचारला गेलेला आहे. या टॉपिकचं खूप महत्त्व आहे. यावर जर प्रश्न आला तर आपला चुकायला नको आहे. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करणे गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण टॉपिक बघणार आहे 42वी घटनादुरुस्ती, हा टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केला आणि अलॉंग विथ दॅट की ज्या ज्या काही आत्ता झालेल्या घटनादुरुस्ती आहेत, 106वी घटनादुरुस्ती असेल, जे रिसेंटली झाले महिलांना 1/3 रिझर्वेशन प्रोव्हाइड करण्यासाठी लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल, ती जी लेटेस्ट झालेली आत्ताची झालेली घटनादुरुस्ती ती तर आपण करंटमध्ये बघणारच आहे. परंतु काही ज्या जुना घटनादुरुस्ती आहेत, मग जसं आपल्याला दिसेल की पहिली घटनादुरुस्ती चर्चेत असते बऱ्याचदा, 42वी असते, 44वी असते आणि हा एक फेवरेट टॉपिक राहिलेला आहे राज्यसेवेचा. यावर वारंवार प्रश्न विचारतात ते. तर मग हा व्यवस्थित आपण आज स्टडी करणार आहे. त्याआधी आपल्याला थोडक्यात बॅकग्राऊंड जर माहीत असेल की ब्रॉड जर का आपण ओव्हरव्ह्यू बघितला कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय आपल्या संविधानात काय, तर 470 आर्टिकल झालेत आता, 25 पार्टमध्ये डिवाईड आहेत ते प्रकरणांमध्ये, 12 त्याच्यात परिशिष्ट किंवा प्रकरणे जे शेड्यूल्स म्हणतो आपण ते आहेत आणि 106 आत्तापर्यंत घटनादुरुस्त्या झाल्या आहेत. तर आज आपण त्यापैकी 42वी घटनादुरुस्ती, ज्याला बऱ्याचदा तुम्ही म्हणलं असेल की लघु राज्यघटना किंवा इंग्लिशमध्ये ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, असाही तुम्ही कीवर्ड बऱ्याचदा ऐकला असेल, तर त्याबद्दल डिटेलमध्ये जाणून घेणार आहे. म्हणजे यावर काही जरी प्रश्न आला तर तो आपल्याला जमला पाहिजे, अटेम्प्ट करता आला पाहिजे. ठीक आहे. तर आता सर्वात थोडंसं बॅकग्राऊंड जर बघितलं आपण ही 42व्या घटनादुरुस्तीचं काय, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे त्याचा टाईम पिरियड जो आहे तो, जेव्हा आपण म्हणतो ना आणीबाणी, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण इमर्जन्सी म्हणतो, जेव्हा नॅशनल इमर्जन्सी लावण्यात आली होती, तेव्हाच्या ज्या काय प्राईम मिनिस्टर होते इंदिरा गांधी आणि काँग्रेस सरकार होते, त्यांनी 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 अशा जवळपास 16-17 महिन्याचा जो कालावधी होता त्यामध्ये लागू केली होती इमर्जन्सी. त्यावेळेस जी काही अमेंडमेंट आणली होती ती 42व्या घटनादुरुस्ती होती. आणि त्यामध्ये बघा तुम्हाला दिसेल की बऱ्याच वादग्रस्त गोष्टी होत्या आणि कायद्याच्या इव्हन घटनात्मक वैधतेवर, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार आहेत त्यांना पण कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ती वादग्रस्त होती. त्याबरोबरच आपण जर का त्या घटनादुरुस्तीमधलं जर का काही महत्त्वाचे मुद्दे ब्रॉडली आत्ता बघितले, डिटेलमध्ये जाऊन तर बघणार आहे, त्यामध्ये आपल्याला दिसेल की लोकशाहीचे अधिकार कमी केले तर इनडायरेक्टली, पंतप्रधान कार्यालय जे आहे ज्याला आपण PMO म्हणतो त्याचे अधिकार जे ते एकदम व्यापक करून टाकले होते त्या घटनादुरुस्तीने 42व्या. त्यानंतर संसदेचा जो सर्वात महत्त्वाचं काम आहे की कायदा बनवणे, आणि सुप्रीम कोर्टचं महत्त्वाचं काय की त्याचं पुनरावलोकन करणे की तो कॉन्स्टिट्युशनली संविधानिकरित्या व्हॅलिड आहे का नाही, ते चेक करण्याची पॉवर जी होती तीच कमी करून टाकली. म्हणजे संसदेला न्यायालयीन पुनरावलोकनाशिवाय कायदा बनवून आणि एवढे अनिर्बंध अधिकार मिळाले की त्याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू जे म्हणतो ते पण करू शकणार नाही, इतके पॉवर संसदेने स्वतःकडे घेतले जाऊ. त्यानंतर राज्य सरकारकडून पण जे काही पॉवर होत्या त्या अधिकच्या पॉवर हस्तांतरित करून घेतल्या त्यांनी केंद्र सरकारकडे, संसदेकडे. त्यानंतर राज्यघटनेच्या इतिहासात सर्वात व्यापक बदल केले तर त्याच्या आकारामुळे त्याला लघु संविधान म्हणतात. म्हणजे एखादा जर का थेरॉटिकल प्रश्न आला की का लघु संविधान म्हणतात, तर या अशा काही गोष्टी केल्या त्यामध्ये की पूर्ण न्यायालयीन अधिकार असतील, केंद्र राज्य संबंध असतील, डायरेक्ट टू प्रिन्सिपलमध्ये काही चेंजेस असतील ज्याला आपण मार्गदर्शक तत्त्वे म्हणतो, किंवा फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य पूर्ण प्रकरणाचं ॲड केलं. तर मग ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये आपण बघूयात आता. तर सर्वात प्रथम आपण संविधान ओपन केल्यानंतर आपल्याला दिसतो सरनामा. तर मग यामध्ये प्रस्तावना किंवा सरनामा जो म्हणतो आपण, ज्याला आपण प्रिॲम्बल म्हणतो इंग्लिशमध्ये, जे तुम्हाला दिसेल इथे, तर यामध्ये त्यांनी 3 शब्द ॲड केले तर या 42व्या घटनादुरुस्तीने. पहिला समाजवादी, दुसरा धर्मनिरपेक्ष आणि तिसरा अखंडता, ज्याला इंग्रजीमध्ये सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी असे 3 कीवर्ड आपल्याला 42व्या घटनादुरुस्तीने सरनाम्यात ॲड केलेले दिसतात. तर आता या 3 कीवर्डचा थोडासा मिनिंग पण तुम्ही समजून घ्या की काय काय असतो. सोशलिस्ट म्हणजे काय आहे, तिथे वेलफेअर नेचर ऑफ द स्टेट, डेमोक्रॅटिक सोशलिझम वगैरे असे शब्द वापरले जातात. तर मग या प्रिॲम्बलमध्ये तुम्हाला दिसेल सरनाम्यामध्ये सोशलिस्ट, सेक्युलर आणि त्यानंतर इकडे दिसेल तुम्हाला युनिटी अँड इंटिग्रिटी. बघा इथे, तर हा इंटिग्रिटी, हे 3 शब्द ॲड केले. बऱ्याचदा प्रश्न असा पण आलेला आहे की मूळ संविधानामधला जो सरनामा आहे किंवा प्रस्तावना आहे त्यामध्ये भारताला कसं डिफाईन केलेलं आहे, इंडियाला, तर मग तिथे सोव्हरियन, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक असे 3 कीवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचे फक्त, की लोकशाही आहे, सार्वभौम, सोव्हरियन म्हणजे लोकशाही, आणि रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक.
तर हे 3 कीवर्ड आपल्याला तिथे दिसतात. तर हे झाला सरनाम्यामध्ये बदल किंवा प्रिएम्बलमध्ये झालेला बदल. त्यानंतर जर का पुढे गेलो आपण तर प्रकरण 4 जे आहे पार्ट 4, तर या प्रकरण 4 मध्ये 3 नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात आली. 3 मार्गदर्शक तत्वे मराठीमध्ये जर बघितले आपण तर समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत, त्याच्यासाठी त्यांनी आर्टिकल 39A असं आर्टिकल ॲड करण्यात आलं होतं, तसा कलम ॲड करण्यात आला होता संविधानामध्ये. नेक्स्ट दिसेल उद्योगाच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग. आता हे कामगारांचा सहभाग वगैरे हे थोडंसं आपण म्हणू की समाजवादी धोरणांकडे वळणारं आपल्याला कलम दिसते. आणि याच्यासाठी जे ॲड करण्यात आलं होतं कलम ते दिसते आपल्याला आर्टिकल 44A. त्या कलमांमध्ये काय ते पण आपण थोडक्यात बघूयात पुढे. तिसरं महत्त्वाचं पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण जे आर्टिकल 48A मध्ये दिसेल आपल्याला. यावर कधी कधी डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की जोड्या लावांमध्ये बऱ्याच विचारला गेलेले आहे ते की मार्गदर्शक तत्वामध्ये काय तत्व आहेत आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे असा मॅटर दिला आहे, काय त्याच्यामध्ये कंटेंट दिला आहे. इंग्लिशमध्ये मग त्याचंच आपल्याला दिसेल की इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड, पार्टिसिपेशन ऑफ वर्कर इन द मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्रीज आणि प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. तर मग दोन्ही भाषांमध्ये आपल्याला थोडक्यात माहिती असले तर चांगलंच आहे. आता हे स्पेसिफिक जर का आर्टिकल बघितलं आपण तर बघा 39 भाग 4 मध्ये जे दिसेल आपल्याला तिथे दिसेल सामान्य आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. हा एक कलम ॲड केला 42ने घटनादुरुस्ती. त्यानंतर 43 इथे 44 लिहिलं आहे ना मी तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं की हा जो आहे इथे 43A मध्ये आहे. ठीक आहे. तर मग त्यानंतर आपल्याला दिसेल की 43A मध्ये जे आहे उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग दिसतो आपल्याला. त्यानंतर पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे, वन्यजीव हे 48A मध्ये दिसेल आपल्याला. तर हे 3 कलम तर दिसतातच. त्याबरोबरच आपल्याला दिसेल की एक मार्गदर्शक तत्वामध्ये एक जे आर्टिकल 39 आहे कलम 39 त्यामध्ये एक कंटेंट किंवा एक आपण म्हणूयात की सब कलम जे म्हणतो आपण सब क्लॉज, तो F नावाचा जो आहे तो फक्त एक ॲड करण्यात आला होता. त्यामध्ये दिसेल आपल्याला काय चेंज करण्यात आला, बालकांना निरामय पद्धतीने मुक्त आणि प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्यासाठी संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालक युवक यांना शोषणापासून आणि नैतिक व भौतिक गरजांच्या बाबतीत उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे. म्हणजे ही एक गोष्ट ॲडिशनल ॲड करण्यात आली होती. बाकीचं कंटेंट जे आहे ते जसंच तसं आहे तिथे, परंतु फक्त ॲड काय झालं होतं तर हा एक नवीन 39F मध्ये ॲड झालेला दिसते. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की मार्गदर्शक तत्वामध्ये 3 मार्गदर्शक तत्वे तर नवीनच ॲड झाले, परंतु चौथा जो आहे आर्टिकल 39 मध्ये त्याच्यामध्ये F नावाचा जो आहे तो एक नवीन सेंटेन्स ॲड झाला, एक क्लॉज ॲड झाला. त्यानंतर पुढच्या पार्टमध्ये जर बघितलं आपण तर एक नवीन पार्टच ॲड केला, नवीन प्रकरणच ॲड केलं, ते म्हणजे 4A. म्हणजे प्रकरण 4 काय त्याला आपण इंग्लिशमध्ये DPSP मधून मार्गदर्शक तत्वे आणि 4A मध्ये काय तर फंडामेंटल ड्युटीज आहेत. ड्युटीज म्हणजेच काय कर्तव्य आहेत. तर म्हणून मूलभूत कर्तव्यासाठी नवीन कलम एकच कलम आहे या पूर्ण पार्टमध्ये, ते म्हणजे कलम 51A आर्टिकल 51A. आणि मग यामध्ये आपल्याला माहिती आहे जवळपास आता 11 ड्युटीज आहेत त्यामध्ये. आता याच्यामध्ये एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आपल्याला की 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं ॲक्च्युली तर त्यामध्ये आहे ना 10 ड्युटीज ॲड केल्या होत्या, 10 कर्तव्य ॲड करण्यात आले होते. आणि 11वं कर्तव्य जे रिसेंटली दिसते आपल्याला म्हणजे 51A मध्ये के नावाचं दिसते, ते 11वं कर्तव्य जे आहे ते शिक्षणाशी रिलेटेड आहे. जे 86व्या घटना दुरुस्तीने जेव्हा आपल्याला एक फंडामेंटल राईट मूलभूत अधिकार प्रोव्हाइड केला राईट टू एज्युकेशन, तर ते 51A मधले 86ने ॲड झालेले. यावर ट्रिकी प्रश्न येऊ शकतो की 42व्या घटना दुरुस्तीने किती कर्तव्य ॲड करण्यात आले, तर 51A मध्ये 10 कर्तव्य ॲड करण्यात आले होते. 42व्या घटना दुरुस्ती जर विचारली आपल्याला तर त्यानुसार 40 सेकंडने. आणि 11वं कर्तव्य जे आहे 11वं ते 86व्या घटना दुरुस्तीने जे आपल्याला 6 ते 14च्या दरम्यान जे काही आहे त्याबद्दल न बोलता आपल्याला काय बोलताना दिसते, म्हणजे ते तर आपल्याला दिसते की राज्य शासनाने तर प्रोव्हाइड करायचंच आहे, परंतु इथे बघा दिसते आपल्याला पालकांचं कर्तव्य दिलं आहे की त्यांच्या पाल्यांना 6 ते 14 दरम्यान एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या प्रोव्हाइड करणे. नेक्स्ट आता दिसेल आपल्याला की 5 विषय जे होते राज्यसूचित ते समवर्ती सूचीमध्ये स्थानांतरित केले 42व्या घटना दुरुस्ती. यावरही प्रश्न मेन्सला विचारण्यात आलेला आहे. मला वाटते कंबाईनलाही विचारलं आहे आणि राज्यसेवेला तर विचारण्यात गेलेला आहे मेन्सला. त्यामुळे प्रिलिमला विचारू शकता त्यामध्ये की कोणते 5 घटक आहेत
जे 42व्या घटनादुरुस्तीने जे पहिले राज्यसूची म्हणजे स्टेट लिस्टमध्ये होते आणि ते नंतर स्थानांतरित करून कॉन्करंट लिस्ट जी म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, समवर्ती सूचीमध्ये मूव्ह करण्यात आले होते. तर मग त्यामधला पहिला शिक्षण, दुसरा जंगले, तिसरा जंगली प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण, चौथा वजन आणि मापे यांचं न्यायाचे प्रशासन, त्यासोबत सर्वोच्च आणि उच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना, म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट वगळता बाकीच्यांची जी संरचना ती आहे तो पहिल्यांदा राज्यांच्या करता येत होता. आता तो समवर्ती सूचीत मूव्ह करण्यात आला, हस्तांतरित करण्यात आला 42व्या घटनादुरुस्तीने. इंग्लिशमध्ये दिसेल तुम्हाला एज्युकेशन, फॉरेस्ट, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स अँड बर्ड्स, वेट अँड मेजर्स आणि मग ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस असेल, आणि कॉन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन ऑफ ऑल कोर्ट्स एक्सेप्ट वगळता कोणते, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. तर असे 5 मुद्दे 42व्या घटनादुरुस्तीने राज्यसूचीतून समवर्ती सूचीत मूव्ह केलेत. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा काय चेंज झालेला दिसतो आपल्याला, तर राष्ट्रपतीने आता काय कोणताही जर निर्णय घ्यायचा असेल तर तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करणार ते, आणि ते त्यांच्यावर बंधनकारक करण्यात आलं. तर मग ही 42व्या घटनादुरुस्ती स्पेसिफिक हे शब्द लक्षात घ्यायचेत आपल्याला की प्रेसिडेंट हा बाउंड बाय द ॲडवाईस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर, जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्या सल्ल्याने तो बंधनकारक आहे, बाउंड आहे, तसंच त्यांना काम करावं लागेल राष्ट्रपतींना, हे सांगण्यात आलं. 44व्या घटनादुरुस्तीने थोडं त्यामध्ये बदल केले, ते 44मध्ये बघणार आहे आपण. काय त्यामध्ये बदल केला, तर एकदा ते परत पाठवू शकतात एखादं बिल वगैरे, परंतु त्यांना वागायचं जे आहे, जे काही त्यांना काम करायचं कार्य ते यांच्या सल्ल्यानेच करायचं आहे. ठीक आहे. त्यानुसार मग तुम्हाला दिसेल बघा, जे कलम 74 आहे, आर्टिकल 74 जे म्हणतो आपण, त्यामध्ये दिसेल तुम्हाला बघा, राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद, आणि मग तिथे बघा मंत्र्यांनी राष्ट्रपतीस काही सल्ला दिला होता काय, ठीक आहे, त्या इथे दिसेल बघा 2 नंबर ॲड झाल्यानंतर, राष्ट्रपती मंत्रिपरिषदेच्या सल्ल्याचा सर्वसाधारण किंवा अन्यथा फेरविचार करण्यास सांगू शकेल. हे 42व्या घटनादुरुस्तीने, तर हे 44ने ॲड झालं. आणि इथे बघा 1 नंबर दिसेल, हे 42व्या घटनादुरुस्तीने यामध्ये बदल करण्यात आला होता. इथे काय दिसेल, राष्ट्रपती सल्ला देण्यासाठी एक मंत्रिपरिषद असेल आणि जिच्या प्रमुखपदी प्रधानमंत्री असेल आणि राष्ट्रपतीला आपले कार्य पार पाडताना अशा सल्ल्यानुसार वागेल. इंग्लिशमध्ये तिथे दिसेल की शाल असा शब्द दिसेल आपल्याला तिथे, आणि शालचा मिनिंग आहे की ते बाउंड बाय आहे. प्रेसिडेंट शाल ॲक्ट ऑन द ॲडवाईस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर, असं आपल्याला इंग्लिशमध्ये तिथे स्पेसिफिक आर्टिकल 74मध्ये दिसेल, आणि त्याचा अर्थच तो आहे की ते बंधनकारक आहे. बाकी मग 44व्या घटनादुरुस्तीने फेरविचारसाठी हे ॲड केलं, ते 44व्या घटनादुरुस्तीमध्ये आपण डिटेलमध्ये बघूयात. नंतर पुढे नेक्स्ट एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी ॲड केली की भारताच्या कोणत्याही भागामध्ये जर का आणीबाणी रिलेटेड आता गोष्टी केलेल्या आहेत त्या घोषणा करणे रिलेटेड आहे. इथे दिसेल तुम्हाला की घोषणा करणे सुकर कसं केलं, तर पहिल्यांदा कसं होतं की तुम्हाला पूर्ण भारतामध्ये जे काय आपण म्हणतो आणीबाणी ती जाहीर करण्याचा अधिकार दिला होता, जे आपल्याला कलम दिसेल इथे आर्टिकल किंवा कलम 352 मध्ये 352 मध्ये दिलेले दिसतात आणीबाणी संबंधी घोषणा कशी करायची त्याच्या संबंधी. तर यामध्ये त्यांनी ॲड काय केलं की कोणत्याही भागामध्ये, म्हणजे एखादा छोटा पार्ट जर असेल, पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया, म्हणजे पूर्ण भारतात न करता जर का त्याचा एखादा 2-3 राज्य आहेत किंवा एक राज्यामधला काही भाग आहे, तिथेही आपण डायरेक्ट आणीबाणी घोषित करू शकतो, बाकीचा भाग वगळून. ही तरतूद 42व्या घटनादुरुस्तीने ॲड केलेली दिसते. बघा इथे दिसेल तुम्हाला सशस्त्र बंडामुळे बाकी तर ते 44ने ॲड झालेले ते, आणि इथे दिसेल तुम्हाला भारताची किंवा भारताच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागाची, इथे बघा कोणत्याही भागाची, आणि मग त्याचे जे रिझन आहेत, मग परकीय युद्ध असेल, परकीय आक्रमण असेल किंवा सशस्त्र बंड वगैरे 3 गोष्टी आहेत, त्या कारणांना धरून अशी आणीबाणीची उद्घोषणा करू शकतात, ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी असा कीवर्ड आपल्याला दिसतो तिथे. पुढची आता राष्ट्रपती राजवट जी आहे, म्हणजे आपण बघितलं नॅशनल इमर्जन्सी. आता प्रेसिडेंट रूल माहिती आपल्याला, जो राष्ट्रपती राजवट कोणत्या आर्टिकलमध्ये दिली, आर्टिकल 356 मध्ये दिलेली आहे बघा. घटक राज्यातील राष्ट्रपतीचा जो कालावधी होता की एकदा राष्ट्रपती राजवट प्रेसिडेंट रूल लावला तर तो 6 महिन्यापर्यंत लागू राहायचा, तर त्यांनी तो वाढवला की 1 वर्षापर्यंत लागू राहिला आता सलग, की एकदा डिक्लेअर केला की प्रेसिडेंट रूल इथे झाला डिक्लेअर, राष्ट्रपती राजवट झाली, 1 वर्षापर्यंत जाईल. पुन्हा रिन्यू करायचं असेल, पुन्हा लागू करायचं असेल तर 1 वर्षानंतर पुन्हा करावं लागेल, असा त्यांनी करण्यात आला. 44व्या घटनादुरुस्तीने ऑफकोर्स काय केलं, पुन्हा 6 महिन्यापर्यंत आणले, परंतु असा बदल केला होता म्हणजे एक्सटेंडेड वन टाइम ड्युरेशन, एका दमात
6 महिन्याहून त्यांनी 1 वर्षापर्यंत वाढवलं होतं ते. तर ही गोष्ट पण महत्त्वाची आपल्याला, कारण आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपती राजवट बऱ्याचदा लावल्या जाते. आता अगेन आपल्याला दिसेल की त्या टाईममध्ये त्यांनी काय केलं की लोकसभा आणि विधानसभेचा नॉर्मल टाईम पिरियड जो असतो तो आपल्याला माहिती आहे की 5 वर्षांचा असतो, बरोबर. तो वाढवून त्यांनी 6 वर्ष करण्यात आला होता. म्हणजे जर का ती घटनादुरुस्ती तशीच राहिली असती तर आत्ता आपला लोकसभा आणि विधानसभेचा टाईम पिरियड 6 वर्षाचा असता. म्हणजे सगळे इलेक्शन 5 वर्षांनी न होता 6 वर्षांनी झाले असते. परंतु मग 44व्या घटनादुरुस्तीने ह्या गोष्टी बदल केल्यात पुन्हा. म्हणजे पूर्वरच ज्या गोष्टी होत्या त्या बऱ्यापैकी 44व्या घटनादुरुस्तीने केलेल्या दिसतात आपल्याला, जो त्यांनी टाईम पिरियड वाढवला होता लोकसभा आणि विधानसभेचा. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की अशा गोष्टी झालेल्या आहेत 42व्या घटनादुरुस्तीने. म्हणजे बघा इथे दिसेल तुम्हाला जे कलम 83 आहे त्यामध्ये संसदेच्या सभागृहाचा कालावधी, आणि इथे दिसेल तुम्हाला लोकसभा ती विसर्जित नाही झाली तर पहिल्या सभेकरता नियुक्त केलेल्या दिनांकापासून 5 वर्षापर्यंत, म्हणजे 5 इयर तुम्हाला दिसेल तिथे. का? कारण हे 44व्या घटनादुरुस्तीने त्यांनी पूर्वरत करण्यात आलं होतं. अदरवाईज 42व्या घटनादुरुस्तीने काय केलं होतं तर ते बघा इथे दिसेल तुम्हाला संविधानाची 42वी सुधारणा यांनी 5 वर्ष या मजकुराऐवजी 6 वर्ष हा मजकूर दाखल केला होता. आणि हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमधलं मी स्क्रीनशॉट आणलेलं आहे तुमच्यासाठी. संविधानाची जी 44वी घटनादुरुस्ती आहे त्यानुसार मग कलम 6 वर्षाऐवजी पुन्हा काय केलं त्यांनी 5 वर्षच करण्यात आला तो. म्हणजे 6 वर्ष हे जे आहे ते कमी करून त्यांनी 5 वर्ष पुन्हा 44व्या घटनादुरुस्तीने केलं. पुढे महत्त्वाची अजून एक गोष्ट काय केली होती की जी गणपूर्ती लागते आपल्याला, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कोरम म्हणतो, की एखादी जर का सभा कंडक्ट करायची असेल, संसदेची असेल, विधानसभेची असेल, राज्यसभेची असेल, म्हणजे राज्यसभा लोकसभा असेल किंवा विधानसभा विधान परिषद असेल, तर तिथे 1/10 जे आपण म्हणतो एवढे मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा मग आमदार खासदार जे आहेत ते हजर आवश्यक असतात. परंतु यांनी काय केलं 42व्या घटनादुरुस्तीने ती तरतूदच काढून टाकली की आता गणपूर्ती जरी नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, आवश्यकता नाही, आता रद्द करण्यात आली होती 42व्या. परंतु अगेन पुन्हा सांगतो की 44व्या 42वी स्टडी करताना 44वी करणे खूप महत्त्वाची घटनादुरुस्ती, कारण बऱ्याच गोष्टी ज्या 42व्याने बदलल्या त्या 44व्याने पुन्हा ज्या ओरिजिनल संविधानात होत्या तशा पूर्वरत केल्या होत्या. ठीक आहे. परंतु मग ह्या गोष्टी माहीत पाहिजे आपल्याला की 42व्या घटनादुरुस्तीने कलम 100 मध्ये जे काही गणपूर्तीचं हे वगैरे होतं ते त्यांनी आपल्याला दिसेल. आता इथे दिसेल आपल्याला बघा इथे फर्स्ट मुद्द्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी सभागृहाच्या संयुक्त बैठकीबद्दल बोललेलं आहे. सभापती किंवा त्यांनी कार्यालय मतदान रिलेटेड आहे. संसदेतील कामकाज स्थापना मतदान किंवा अन्यथा घेण्याचा नव्हता अशा व्यक्तीने, ठीक आहे, यामध्ये काय नाही. तिसरा मुद्दे बघा काय संसद कायदा जेव्हा अन्यथा करील संसदेच्या दोघांपैकी कोणत्याही सभागृह होण्यासाठी गणपूर्ती ही त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1 इतकी असेल. म्हणजे कलम 100 मध्ये जे तिसरा आपण म्हणू की सब कलम आहे त्यामध्ये त्यांनी दिले की 1 एवढे असले पाहिजे. 42व्या घटनादुरुस्तीने काय केलं तर ही तरतूदच डिलीट करून टाकली होती. परंतु मग ही पुन्हा काय दिसते आपल्या संविधानामध्ये तर 44व्या घटनादुरुस्ती जेव्हा आपण स्टडी करणार तेव्हा दिसेल की त्यांनी पुन्हा ही इथे तरतूद ॲड केली ती. ठीक आहे. नंतर अजून एक 42व्या घटनादुरुस्तीने बदल काय करण्यात आला की संसदेचे सदस्य आणि त्याच्या समित्याचे जे हक्क आणि विशेष अधिकार आहेत ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो राईट्स अँड प्रिव्हिलेजेस, हे जे आहेत त्याबद्दल बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या टाईम टू टाईम पार्लमेंट डिसाईड करेल असं ठरवण्यात आलं. आणि तसंच आहे ते आत्ता, म्हणजे जे 42व्या घटनादुरुस्तीने सांगितलं की टाईम टू टाईम पार्लमेंट ठरवेल आणि आत्ता पण तसंच आहे की वेळोवेळी पार्लमेंट ठरवते की त्यांच्या समित्या किंवा सदस्यांचे कोणते अधिकार आहेत, त्यांचे कोणते विशेष अधिकार आहेत. म्हणजे असं एक लक्षात घ्यायचं की 42व्या घटनादुरुस्तीने काही गोष्टीच्या केल्यात त्या अजून पण तशाच लागू आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल फंडामेंटल ड्युटीज आणल्या, मूलभूत कर्तव्याचा भाग असेल, काही जे मार्गदर्शक तत्त्वे ॲड केली ती तशीच आहेत. संविधानाचा सरनामा ज्याला आपण प्रिॲम्बल म्हणतो त्यामध्ये जे काही कीवर्ड ॲड केले सोशलिस्ट असेल म्हणजे समाजवादी, सेक्युलर असेल, इंटिग्रिटी असेल ते तसेच आहेत. परंतु काही ज्या गोष्टी होत्या जसं की गणपूर्तीची आवश्यकता नाही, 5 वर्षाहून 6 वर्ष करणे, अशा काही गोष्टी 44व्या घटनादुरुस्तीने पुन्हा त्यांनी बदलल्यात. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट दिसते जी आत्ता पण लागू आहे. 1971च्या जनगणनेच्या आधारावर 2001 पर्यंत लोकसभा आणि विधानसभांच्या जागांची निश्चिती केली. म्हणजे आपल्याला जे आता लोकसभेमध्ये आपल्याला दिसतील की किती जागा आहेत 543 जागा आहेत, बरोबर. एवढे खासदार निवडून येतात भारतामधून.
तर हे जे आहे ते 1971च्या जनगणनेनुसार आहेत. 42व्या घटनादुरुस्तीने सांगितलं की ते 2001 पर्यंत असेल. आत्ताचं जर स्टेटस बघितलं 2026 पर्यंत एवढेच आहेत. ते डिलिमिटेशन ॲक्टमध्ये आपण थोडंसं पार्लमेंटमध्ये बघितलं तर दिसेल आपल्याला, त्या रिलेटेड नंतर वेगवेगळ्या घटना दुरुस्त्या झाल्यात. तर मग त्यानुसार आपल्याला दिसेल की 543 हे खासदार 2026 पर्यंत आहेत लोकसभेचे, आणि आपल्या विधानसभेचं जर बघितलं तर 288 जे आपण आमदार निवडून देतो ते पण 71च्या जनगणनेनुसारच आपण डिसाईड केले आहेत, आणि तोच क्रायटेरिया 2026 पर्यंत राहणार आहे. त्यानंतर वाढवू शकतात, त्यांनी नक्कीच वाढवतील, कारण मग महिलांसाठी वेगळं आरक्षण आहे, पार्लमेंट पण मोठी केलेली आहे आपण. तर आता ही दिसेल तुम्हाला नवीन पार्लमेंट, त्याच्यात जास्त सदस्य बसू शकतात. मग हे आता 2026 नंतर जे काही डिलिमिटेशन वगैरे होईल त्यानंतर चेंज होतील. तर मग त्यांनी काय केलं होतं, तर 71चं सेन्सस 2001 पर्यंत करण्याची तरतूद 42व्या घटना दुरुस्तीने केली. पुढे एक महत्त्वाचा पार्ट ॲड केला, पार्ट 14A. आता पार्ट 14A मध्ये काय आहे, तर तिथे न्यायाधिकरणे आहेत. म्हणजे ज्याला न्यायाधिकरणे किंवा न्यायासन म्हणतो आपण, ते प्रशासकीय कामासाठी, त्याचबरोबर इतर विषयांसाठी त्यांनी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रिब्युनल्स म्हणतो, ते तयार केले. त्यासाठी वेगळा पार्ट 14A ॲड केला संविधानामध्ये. त्यामध्ये 2 आर्टिकल आहेत महत्त्वाचे. एक आहे आर्टिकल 323A आणि दुसरा आहे 323B, जे इथे तुम्हाला दिसते मेन्शन केलेले. आता 323A आणि 323B मध्ये आपल्याला माहीत आहे की त्याच्यासाठी जे आहे ते स्पेसिफिक म्हणजे की CAT जे म्हणतो आपण, किंवा स्टेटसाठी स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आहेत, ते 323A नुसार असतात. म्हणजे इथे थोडक्यात जर काय तुम्हाला डिटेलमध्ये माहीत पाहिजे तर 323A काय, तर प्रशासकीय न्यायासन आहे, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स आहेत. आणि 323B म्हणजे काय, इट इज फॉर इतर विषयांसाठी, म्हणजे इन्कम टॅक्स असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, त्यासाठी जर का न्यायासन करायचं असेल, न्यायाधिकरण करायचं असेल, तर 323B मध्ये ती पॉवर दिलेली आहे. तर ह्या गोष्टी ॲड झाल्या आहेत 42व्या घटनादुरुस्तीने, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नंतर घटनादुरुस्ती रिलेटेड एक त्यांनी खूपच म्हणजे एक्स्ट्रीम तरतूद केली होती. ती म्हणजे काय, की न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर ठेवल्या होत्या त्या पूर्ण घटनादुरुस्त्या, की मग ज्युडिशियल रिव्ह्यू जो होतो तो करू शकणार नाही तुम्ही. म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे करणं काय, किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन, एखादा कायदा तयार केला संसदेने, इथे घटनादुरुस्तीबद्दल बोलतोय आपण, तर त्या घटनादुरुस्तीला कोणतंही कोर्ट, मग ते हायकोर्ट असू द्या, सुप्रीम कोर्ट असू द्या, ते म्हणू शकत नाही की हे घटनेचा भंग करते, किंवा ज्याला आपण म्हणतो की इट व्हायोलेट्स द कॉन्स्टिट्यूशन, असं म्हणू शकत नाही, कारण ती घटनादुरुस्ती अशी तरतूद करून ठेवली होती त्यांनी. परंतु मग अगेन ते 44वी घटनादुरुस्ती असेल, त्यामध्ये काही गोष्टी केल्या, आणि त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे की केशवानंद भारती केस असेल, मिनर्वा मिल केस असेल 1980ची, त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या घटनाबाह्य ठरवल्या होत्या. आणि मग जे पुनर्विलोकनाचा अधिकार आहे तो आत्ता सुप्रीम कोर्टाकडे आणि हायकोर्ट दोन्हीकडे पण आहे तो. मग अजून त्यांनी जे ॲडिशनल गोष्ट काय केली, की न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे आदेश अधिकार यांच्या क्षेत्राचा संकोच केला इनडायरेक्टली. म्हणजे त्यांची जी पॉवर आहे ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याची, की एखादा कायदा, मग तो राज्य सरकारचा असू दे, केंद्र सरकारचा असू दे, विधानसभेने केला असो किंवा संसदेने केला असेल, तर त्याची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी वाढवली त्यांनी, की आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट चेक करू शकणार नाही, अशा त्यांनी तरतुदी 42 मध्ये केल्या होत्या. परंतु मग सुप्रीम कोर्टने मिनर्वा मिल केस असेल, नंतर वामनराव केस, अशा बऱ्याच केसेस झाले, खटले झाले तर, आणि त्या खटल्यांमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे घटनाबाह्य सांगताय तुम्ही, असं चालणार नाही. त्यामुळे 42 मधल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, ज्या 44व्या घटनादुरुस्तीने दुरुस्त केल्या, आणि सुप्रीम कोर्टच्या वेगवेगळ्या खटल्यांमध्ये पण त्यांना म्हणजे अवैध ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर बघा हा PYQ डायरेक्ट आपल्याला दिसेल, मला वाटते 2022 का 23ला आला होता, आणि त्यामध्ये ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस जी आहे, ज्याला आपण मराठीमध्ये अखिल भारतीय न्यायिक सेवा म्हणतो, त्याची निर्मिती करण्याचा अधिकार हे कोणत्या घटनादुरुस्तीने सांगितण्यात आला, तर ती 42व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला होता. परंतु परीक्षेमध्ये जे विचारलं होतं तेव्हा त्यांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी 44व्या घटनादुरुस्तीने करण्यात आल्या नाहीत असं विचारलं होतं, आणि मग ती हीच गोष्ट होती जी 44व्या नव्हती करण्यात आली होती बदल, ती बदल करण्यात आला होता 42व्या घटनादुरुस्तीने. ठीक आहे. तर मग अशा गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे की 42व्याने काय केलं आणि 44व्याने काय आलं. म्हणजे इतकं इझी होतं की 42 माहीत असतं तर डायरेक्ट आपल्याला कळालं असतं की अरे हे 44 मध्ये तर झालेलंच नाही. पुढे अजून एक महत्त्वाची गोष्ट दिसते की मार्गदर्शक तत्त्व जे आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणतो, यांची अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचं उल्लंघन होते, या आधारावर न्यायालय त्यांना अवैध घोषित करू शकत नाहीत. म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही जर का
काहीतरी राज्यांच्या लोकांच्या कल्याणासाठी काम करतो, वेलफेअरसाठी, त्यासाठी आहेत हे मार्गदर्शक तत्वे. मग यांच्यासाठी जर आम्ही कायदा बनवतो तर तो त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकत नाही तुम्ही त्याला, की तो मूलभूत अधिकारांचा भंग करतो या आधारावर न्यायालय अवैध ठरवू शकत नाही, असं 42व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टाने त्यावर दिलं की जर काही गोष्टी ज्या आहेत, ज्या संविधानाचं जे बेसिक स्ट्रक्चर म्हणतो आपण किंवा मूलभूत ढाचा आहे त्याचा जर भंग करत असेल तर आम्ही त्याला नक्कीच अवैध घोषित करू. म्हणजे त्या पुढच्या खटले पण महत्त्वाचे आहेत, परंतु 42मध्ये अशी एक तरतूद करण्यात आली होती. पुढे दिसते आपल्याला की देशविघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संस्थेला देण्यात आला आणि अशा कायद्यांच्या मूलभूत हक्कावरील देखील श्रेष्ठत्व असेल असं सांगण्यात आलं. मग ह्या बऱ्यापैकी गोष्टी ज्या होत्या, म्हणजे जे काही दहशतवादी असतील, टेररिस्ट असतील, अँटी नॅशनल असतील, यांना म्हणजे यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही पॉवर संसदेला 42व्या घटनादुरुस्तीने दिलेली दिसते आपल्याला बऱ्यापैकी. आणि त्यामुळे मग आपल्याला काही UAPA सारखे कायदे वगैरे दिसतात तिथे. नंतर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी सेम त्याच लाईनवर आपल्याला दिसेल की लॉ अँड ऑर्डरचा इश्यू जर हँडल करायचा असेल तर राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचा अधिकार केंद्राला देण्यात आला. फॉर एक्झाम्पल काही राज्यांमध्ये जर का खूपच जास्त लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न झाला, कायदा सुव्यवस्थेची जी खूप तिथे व्हायलन्स होतोय, तर केंद्र तिथे डायरेक्ट आपल्या सशस्त्र सैनिक दल तैनात करताना दिसते आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला दिसेल की आसपास की तर कायदे आहेतच, परंतु हे डायरेक्ट तुम्हाला पॉवर 42व्या घटनादुरुस्तीने देण्यात आलेल्या होत्या. आणि त्याच्यासाठी त्यांनी ॲक्च्युली एक कलम टाकलं होतं 257A to 57A टाकलं होतं, परंतु नंतर ते 44व्या घटनादुरुस्तीने ते बाद करण्यात आलं, ते कलम डिलीट करण्यात आलं होतं 44व्याने. ठीक आहे. पुढे आपल्याला दिसेल आता हा मला वाटते शेवटचाच मुद्दा असेल त्यामध्ये. शेवटचा मुद्दा काय 42व्या घटनादुरुस्तीने, की चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याची सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाची कारवाई संक्षिप्त केली. म्हणजे सेकंड स्टेज असेल त्याच्यावर जे काय तुमचा जो सिव्हिल सर्वंट आहेत, मग IAS IPS किंवा बाकीचे जे सिव्हिल सर्वंट्स आहेत सर्वच, या सिव्हिल सर्वंट्सला किंवा मग आपल्या राज्यामधले सिव्हिल सर्वंट असू द्यात, अधिकारी लोक, त्यांना सेकंड स्टेजवर इन्क्वायरी जी आहे ती एकदम शॉर्ट करण्यात आलेली आहे आणि तिथे त्यांना आपली बाजू मांडण्याची जे काय हक्क आहे तो इनडायरेक्टली काढून घेण्यात आला होता. परंतु मग ते नंतर बाद करण्यात आला आणि त्यांना सांगितले की असं असू शकत नाही, म्हणजे ते कोर्टाच्या बऱ्याच जजमेंटमध्ये दिसेल, परंतु हे 42व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलं होतं. तर मग आपण इन समरी ब्रीफली काय म्हणू शकतो की काय काय झालं होतं महत्त्वाच्या गोष्टी. तर प्रिएम्बल म्हणजे सरनाम्यामध्ये काय आहे तर 3 शब्द ॲड झाले होते आपल्याला दिसते. सरनाम्यामध्ये 3 शब्द ॲड झालेले होते, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. त्यानंतर 7वं जे काही शेड्यूल आहे परिशिष्ट, त्यामध्ये 5 विषय जे आहेत ते राज्यसूचीतून कॉन्करंट लिस्ट, म्हणजे जे आपण कॉन्करंट लिस्टमधून त्यामध्ये एज्युकेशन, त्यानंतर वेट अँड मेजर, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सोडून बाकीचे यांचं कॉन्स्टिट्यूशन, असे जे काही 5 आहेत जंगले वगैरे ते मूव्ह करण्यात आले होते. त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज आपल्याला माहिती आहे 51 आहे, ज्याच्यात 10 ड्युटीज ॲड करण्यात आल्या होत्या. 11वी ड्युटी 86व्या घटनादुरुस्तीने केली. त्यानंतर डायरेक्ट टू प्रिन्सिपल ज्याला मार्गदर्शक तत्त्वे म्हणतो, त्याच्यात 3 नवीन ॲड करण्यात आले आणि एकामध्ये चेंज करण्यात आला होता. तो चेंज करणारा तर तुम्हाला पाठ झाला असेल की ते 39F नावाचं जे आहे हे नवीन, त्याच्यामध्ये फक्त एक सेंटेन्स ॲड झालं कलम 39मध्ये, बरोबर. त्यानंतर पार्लमेंट, लोकसभा आणि यांचा जो हे जे आहे जी प्रेसिडेंटने कॅबिनेटने सांगितलेलं आहे ती ॲडवाईस त्यांना कंपल्सरी करण्यात आली. त्यानंतर नवीन हा जो पार्ट दिसेल आपल्याला, ज्याला आपण ट्रिब्युनल्स म्हणतो, न्यायासने, त्यासाठी ॲड करण्यात आला. त्यानंतर ज्युडिशियरी म्हणजे न्यायपालिके रिलेटेड आपल्याला दिसेल की त्यांच्यावर लिमिटेशन आणले, त्यांचे जे काही पॉवर आहेत, त्यांचे ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, त्यांच्या ज्युडिशियल रिव्ह्यूच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर लिमिटेशन आणले. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसची तरतूद करण्यात आलेली आहे, जी अस्तित्वात तर आलेली नाही आहे, परंतु ते त्यांनी 42व्या घटनादुरुस्तीने ॲड तर केलेलीच आहे ती. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दिसेल की 42व्या घटनादुरुस्तीने बऱ्याच गोष्टी केल्या होत्या ज्या बऱ्याच कॉन्ट्रोवर्शियल होत्या, ज्याच्यावर बऱ्याच विवादित होत्या असं म्हणतो आपण. मग त्यासाठी दिसेल आपल्याला की 44व्या घटनादुरुस्तीने आपत्कालीन तरतुदी बदलल्या, न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आणि अधिकार पुनर्संचयित केले, म्हणजे जे काही पहिले होते ते तसेच पूर्वरत केले, रिइन्स्टेट केले असं इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. 44व्या घटनादुरुस्तीने फक्त काय केलं तर मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्कातून टाकून तो कायदेशीर बनवला वगैरे. 44व्या घटनादुरुस्ती पण आपण डिटेलमध्ये काही नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. आत्ता या ज्या आपण लेक्चरमध्ये बघितलं की 42व्या घटनादुरुस्ती
यामधले सगळे मुद्दे तुमच्याकडे पॉईंट बाय पॉईंट असले पाहिजे. एक्झामच्या शेवटी जेव्हा पॉलिटीचं रिव्हिजन करणार तेव्हा ह्या अमेंडमेंट ज्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या व्यवस्थित करणे खूप गरजेचं असते. असेच काही अपडेट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे विद्यागुरू MPSC ऑफिशियल नावाने, त्याला सबस्क्राईब करा. आपलं यूट्यूब चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर तेही सबस्क्राईब करा. यावर असेच वेगवेगळ्या परीक्षा ज्या आहेत राज्यसेवेच्या त्याच्याशी इम्पॉर्टंट जे काही टॉपिक्स आहेत त्याचे आपण व्हिडिओज अपलोड करणार आहे. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांनाही ते शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये विथ न्यू टॉपिक. थँक्यू.